या राणा का पानाला मला सांगायचं आहे, अरे राण्या, तुझी बायको एका पक्षात, तू एका पक्षात. अगोदर तू ठरव, अगोदर तुझा पक्ष कुठला आहे. 1760 पक्ष बदलणारी तुझी वृत्ती, तू आम्हाला सल्ले देतो. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं विधान केलं. काँग्रेसच्या कळपामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांची पार्टी विलीन होत आहे. त्याचप्रमाणे उबाटा जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंची सेना आहे ती सुद्धा लवकरच काँग्रेसच्या कळपामध्ये विलीन होईल. त्या संदर्भात संजय राऊतांची चर्चा ही 10 जनपथवर सोनिया गांधींशी सुरू आहे. लवकरच त्या प्रस्तावाला सोनिया गांधी मान्यता देईल. आणि उबाटा सेक्युलर पक्ष आहे आणि सेक्युलर पक्षासोबत राहून त्या कळपामध्ये विलीन करून उबाटाचं लवकरच आपल्याला बातमी कळेल की अनेक त्यांचे आमदार खासदार जे कार्यकर्ते उरलेले ते सगळे काँग्रेसमध्ये विलीन होतील. उबाटा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल आणि सोनिया गांधीची विचारधारा आधीच उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून रवी राणा यांना जशास तसं उत्तर देण्यात आलंय. ठाकरे गटाचे सोलापूरचे अतुल भवर यांनी रवी राणा यांना चांगलंच सुनावलंय. काय म्हणाले पाहूयात. अमरावतीचा कोण तो रवी राणा का पाना असं बोलला की ठाकरेची शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन होणार असं बोलला. या राणा का पानाला मला सांगायचं आहे, अरे राण्या, तुझी बायको एका पक्षात, तू एका पक्षात. अगोदर तू ठरव, अगोदर तुझा पक्ष कुठला आहे. दुसऱ्याला सल्ले देतो ना, आम्हाला गरज नाही कुठल्या काँग्रेसमध्ये विलीन व्हायची, अगर हे करायची. आमची शिवसेना खंबीर आहे लढायला भाजपच्या विरोधात. अरे राणा, 1760 पक्ष बदलणारी तुझी वृत्ती, तू आम्हाला सल्ले देतो. ठाकरे ब्रँड आहे, ब्रँड. या देशाचा ब्रँड म्हणजे काय असेल तर ते फक्त ठाकरे आहे. शून्यातनं निर्माण करणारे एक अथांग समुद्र ज्याला म्हणतात, ती शिवसेना आहे आमची. हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना, लाखो शिवसैनिकांच्या रक्ताने तयार झालेली शिवसेना. आम्हाला कुठल्या पक्षात विलीन व्हायची गरज नाही. आम्ही खंबीर आहोत लढायला आर या पार. आम्हाला कुठल्या पक्षात विलीन व्हायची गरज नाही. अरे आमचा स्वतःचा पक्ष एका माणसाच्या हातात दिला या निवडणूक आयोगानं, चोरी करून, लबाडी करून. तरी सुद्धा आमच्या उद्धव साहेबांनी लढले आणि स्वतःच्या हिमतीवर आणि शिवसैनिकांच्या ताकदीवर 20 आमदार आणि 9 खासदार या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केले. ही आहे ठाकरे ब्रँडची ताकद. ठाकरेंना कुठल्या पक्षात विलीन व्हायची गरज नाही. भले भले येऊन मातोश्रीवर येऊन पाया पडतात ठाकरेंच्या. या देशातले जेवढे पक्ष आहेत ना, मातोश्री समोर झुकावं लागतं त्यांना. ही आहे ठाकरेची पावर. आणि तुझ्यासारख्या फडतूस माणसाला ते कळणार नाही ताकद. तुम्हाला ठाकरेवर भुकल्याशिवाय तुमचं मार्केट नाही या महाराष्ट्रामध्ये. ठाकरेवर बोलल्याशिवाय तुम्हाला इज्जत कुठे या महाराष्ट्रामध्ये. अरे शिवसेना एक ताकद आहे आणि शिवसैनिकांची जी ताकद आहे या महाराष्ट्रात आणि देशात, ती इतर कुठल्याही पक्षामध्ये शोधून मिळणार नाही. बाकीचे पक्ष इकडचे तिकडचे गावावरून वाहून टाकलेल्या ज्या अवलादे असतात त्या घेऊन पक्ष निर्माण केलेले आहेत. पण आमचा हा पक्ष जो आहे तो शिवसैनिकांच्या जीवावरचा आहे, शिवसैनिकांच्या बळावरचा आहे. जगात एकमेव आमची संघटना, एकमेव आमचा पक्ष आहे जो मूळ पक्ष आहे तो शिवसैनिकांच्या बळावर निर्माण झालेला आहे. कुठल्या अंडू पांडूला घ्यायची गरज नाही आम्हाला. कुठल्या अंडू पांडूची गरज नाही आम्हाला. आम्ही खंबीर आहोत शिवसैनिक लढायला आणि मरायला. तुमच्यासारख्या बाडग्या लोकांची काय अवकात आमच्या समोर. तुम्ही काय सल्ले देणार आम्हाला. शिवसेनेला कुणाच्या पक्षामध्ये विलीन व्हायची गरज नाही. शिवसेना एक वैयक्तिक ब्रँड आहे.
आणि कोणी ब्रँड तो चोरू शकत नाही. भले निवडणूक आयोगाने चोरला असेल, पण तो आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये तो न्याय नक्कीच घेणार. आज ना उद्या, उद्या नाही तर परवा, एक ना एक दिवस तो न्याय द्यावा लागणार आहे. या सुप्रीम कोर्टाला एक ना दिवस आमचं चिन्ह आणि आमचा पक्ष हे ठाकरेंनाच, उद्धव ठाकरे साहेबांनाच द्यावं लागणार आहे. आणि तू सांगतो की आमचा पक्ष विलीन होणार. अरे तुझ्यासारखे असे किती आले आणि किती गेले. आमच्यातून 50 आमदार गेले ना. 500 आमदार करायची ताकद आहे मातोश्रीमध्ये. 10 खासदार गेले तर 100 खासदार निर्माण करण्याची ताकद आहे मातोश्रीमध्ये. तू काय समजायलाय? तुमच्यासारख्या आंडू पांडू आणि फडतूस माणसाला हे समजणार नाही. मातोश्रीची ताकद, शिवसैनिकाची ताकद. अरे 100 डोनाल्ड ट्रम्प जरी आले तरी शिवसेनेला कोणी संपू शकत नाही. तू की झाड के पत्ते रे, राणा का पाना. याच्या पुढे जर काय वक्तव्य केला शिवसेनेवर, शिवसैनिक खंबीर आहे तुला उत्तर द्यायला. जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.